सध्या आपण बदलापूर पश्चिम रेल्वे स्थानकानजीक आहोत, ज्या ठिकाणी रिक्षा स्टँड आहे. काही दिवसांपूर्वी जे ई टॉयलेट्स आहेत त्याचं लोकार्पण जे आहे ते आपण पाहिलं झालेलं आपल्याला बघायला मिळालं. परंतु हे जे ई टॉयलेट्स आहेत त्याचा नाहक त्रास जो आहे, त्याची दुर्गंधी जी आहे, याचा त्रास जो आहे तो रिक्षा चालक बांधवांना होताना पाहायला मिळतो. रिक्षा चालक बांधव आपल्यासोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काय स्वच्छता नेमकी होत नाही, काय त्रास? स्वच्छता म्हणजे काय, नुसतं येतात ते लोक आणि पाणी मारून जातात. पाणी मारून सगळं ते बाहेर येतं आणि आमचे रिक्षा चालक जे आहेत ना, इथे जेवायला वगैरे बसतात. त्याच्यामुळे त्या दुर्गंधीमुळे ते जेवू पण शकत नाही, नाश्ता पण करू शकत नाही. तर हे नगराध्यक्षांनी तेव्हा सांगितलं होतं आम्हाला, आम्ही त्यावेळेस विरोध केला होता. नगराध्यक्षांनी ते काय सांगितलं, आम्ही स्वच्छता पाळू, तुम्हाला वास येणार नाही. पण नगराध्यक्षांनी त्यांचा शब्द पाळलेला नाहीये. नगराध्यक्षांनी याच्याकडे लक्ष द्यावं हीच आमची विनंती. बाकी दुसरं काय मागणी असणार आहे तुमची? आमची काय मागणी, आम्हाला साफसफाई झाली पाहिजे, फक्त बस एवढंच आमची मागणी आहे. आता सध्या काय त्रास होतोय? वास येतोय, वास दुर्गंधी येते एकदम भयंकर. या म्हणजे भयंकर, म्हणजे इथं उभं राहत नाही. रात्री काय परिस्थिती असते? आता रात्रीच तर आमचे रिक्षावाले नसतात, मोजकेच रिक्षावाले असतात. त्याच्यामुळे किती घाण आहे बघा ना तुम्ही, तिथे बघा ना, पूर्ण घाणच आहे बघा, पूर्ण चिखल होऊन राहिलंय. ते नगरपालिकेचे लोक येतात वरून घाण काढून जातात वगैरे. लोक सुद्धा काही करत नाहीयेत. नगरपालिकेचे लोक, दोन बाया येतात सकाळी, ते झाडू असा उभा करून फक्त फोटो काढून घेतात त्यांच्या मोबाईलवर, ते मोबाईलवर पाठवतात. झाडण्याचा काही तपासच नाही. ही अशी घाण पडलेली आहे. तर नगरपालिकेला पण नगराध्यक्षांनी सांगावं की रिक्षा स्टँडच्या बाजूला व्यवस्थित जी घाण आहे ती साफ करण्याचं त्यांचं काम आहे. त्या साफसफाई कामगारांना जरा हे करावं त्यांनी. बाकी आमचं काय म्हणणं नाही. रिक्षा स्टँडला स्वच्छता असली, पॅसेंजर येतात बसतात, त्यांना पण रोगराई होणार नाही आणि या दुर्गंधीमुळे अनेक रोग उद्भवू शकतात. हे नगराध्यक्षांनी जरा एक लक्ष द्यावं. अर्थात आपण बघितलं तर काय अर्थात आपण इथे जे ई टॉयलेट आहेत ते आपण बघणार आहोत की हे ई टॉयलेट जे आहेत ते खरं तर कायमस्वरूपी जे काम आहे ते समोर बघत असाल त्याचं सुरू आहे. त्या काही जागेवरती ते या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळणारच आहे. परंतु सध्या तात्पुरतारित्या नगराध्यक्षांनी लोकलचे जे काही रेल्वे प्रवासी आहेत त्यांची सुविधा करण्यासाठी एकंदरीत हे ई टॉयलेट जे आहेत ते उभारलेले आहेत रेल्वे प्रशासनाची परवानगी घेऊन. परंतु आपण बघत असाल तर याच्या दुर्गंधीमुळे मोठ्या प्रमाणात जे नागरिक इथे रिक्षा चालक आहेत त्यांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. त्यामुळे त्याची स्वच्छता जर या ठिकाणी कर्मचारी येऊन करतात तर ती योग्य पद्धतीने करावी अशी मागणी या ठिकाणी रिक्षा चालकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता याची स्वच्छता करण्यासाठी नगराध्यक्षांनी, आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुद्धा एकंदरीत किंवा मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा संबंधित जे प्रशासन आहे किंवा जे कर्मचारी आहेत त्यांना सूचना देणं अपेक्षित आहे. पाणी मारलं ना ती घाण सगळी बाहेर येते आणि सगळी ती रिक्षा स्टँड, त्यांनी ते पॅक करायचं. जागा आहे तिकडे, जागा आहे आणि सगळीकडे त्या रिक्षा स्टँडला गेल्यानंतर काय होणार मला सांगा. तर त्यावेळेस आम्हाला त्यांनी शब्द दिला होता, दिला नव्हता असं नाही, आम्ही विरोध केला त्यावेळेस, पण त्यांनी आम्हाला शब्द दिला नगराध्यक्षांनी, मग तुम्हाला काही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. पण आता ते काळजीच घेत नाही, त्याला करणार काय. अर्थात तर आता सुद्धा दुर्गंधी येते. खरं तर ते ज्या पद्धतीने म्हणजे बांधण्यात उभारण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने त्याची निगा आणि तिची स्वच्छता सुद्धा राखावी अशी मागणी रिक्षा चालक बांधवांच्या माध्यमातून करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट सायकाळेश्वर, श्रद्धा कोमरे, न्यूज 7 मराठी, बदलापूर.